म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, आदिवासी बांधवांवर चाललेला बेकायदेशीर अन्याय पुनर्वसनाचा मोबदला तातडीनं, मूलभूत सुविधांचं काम तातडीनं सुरू, 20 वर्षे जुनं कुटुंब सर्वेक्षण रद्द, गृहसंपादनाचा मोबदला तातडीने मिळाला। आमचं गाव पाडळसरे प्रकल्पामध्ये निम्न तापी प्रकल्प पाडळसरे या प्रकल्पामध्ये 100% बुडीताखाली येत आहे। मौजे सात्री म्हणून एक गाव आहे अंमळ तालुक्यातलं, आणि यांची पुनर्वसनाची प्रक्रिया ही 99 मध्ये सुरू करण्यात आली, तेव्हा कुटुंबगणना करण्यात आली। आज तब्बल 26 वर्षापूर्वी त्याचं गृहसंपादनाच्या संदर्भातलं कुटुंब सर्वेक्षण करण्यात आलं। त्याच्यामध्ये तत्कालीन कार्यरत असणारे सरपंच उपसरपंच यांनी काही आदिवासी कुटुंबांना हेतू पुरस्कार सोडून दिलेला आहे, आणि त्यांचे नातेवाईक मात्र त्याच्यात बेकायदेशीर की जे गावी राहत नाही त्यांचा समावेश केलेला आहे। याच्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना मी 2008 मध्ये तक्रार केली, 9 मध्ये केली, त्याच्यानंतर 2012 मध्ये महाशय जिल्हाधिकाऱ्यांनी गावी भेट दिली, आणि 2013 मध्ये बैठक घेऊन जिल्हाधिकारी महोदयांनी घोषित केलं की बेकायदेशीर स्लॅब रजिस्टर तातडीने रद्द करून नव्याने कुटुंबाचं सर्वेक्षण झालं पाहिजे। याच्या संदर्भात बैठकीमध्ये निर्देश दिले, आणि मात्र त्या पद्धतीने ते नवीन स्लॅब रजिस्टर तयार करणं काम हाती घेतलं। परंतु त्याच्यात कायदेशीर अडचण अशी निर्माण झाली की त्याला नवीन मान्यता घेत असताना शासन स्तरावरून मान्यता आवश्यक होती, म्हणून त्या संदर्भात शासन स्तरावर मी पाठपुरावा केला। महाशय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासह मदत पुनर्वसन मंत्री पतंगरावजी कदम, पालकमंत्री आदरणीय सुनीलजी तटकरे, जलसंपदा मंत्री संजय सावकारे पालकमंत्री, आणि आदरणीय कृषीभूषण सावरवाडील आमदार यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली, आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की या कुटुंबांचा समावेश करण्यासाठी शासन स्तरावर नव्याने सर्वेक्षण करून प्रस्ताव पाठवावा। तो प्रस्ताव शासन स्तरावर आजही प्रलंबित आहे आणि त्याला मान्यता मिळालेली नाही, परंतु जलसंपदा विभागाने या कुटुंबांचं पुनर्सर्वेक्षण करून 33 कुटुंबांना वाढीव भूखंडासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवला, आणि त्याला 5 ऑगस्ट 2024 रोजी नियामक मंडळ जलसंपदा विभाग यांनी मान्यता दिली, आणि 1 हेक्टर 13 जमीन खरेदी करून पुन्हा या कुटुंबांना सामावून घेण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रक्रिया सुरू असताना काही गावकऱ्यांनी या लोकांवर अन्याय करण्याच्या दुष्ट हेतूने जुन्या सर्वेक्षणानुसार कुटुंब वाटपाची मागणी लावून धरली, आणि प्रशासन देखील जुन्या याच्यानुसार वाटपाच्या भूमिकेत दिसत असल्यानं आज आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। खरं तर हे गाव विस्थापित होत असताना मूलभूत सुविधांचं काम 9 वर्षापासून रखडलेलं आहे, ते होत नाही। ज्या ठिकाणी प्लॉट दिला जाणार आहेत, नवीन गावठाण विस्थापित होत आहे, त्या ठिकाणी गावठाण हे नदी काठावर घेतलेलं आहे, नदी नाल्यांच्या याच्याने दरड कोसळून जो प्लॉट निश्चित केलेला आहे त्याच्यातले 9 मीटर प्लॉट हे त्या नदीमध्ये वाहून गेलेले आहेत। त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे, हे मी कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांनी संयुक्तपणानं त्याची पाहणी केली, आणि तिथं भिंत घेण्याचे प्रस्तावित केलं, त्याचं इस्टिमेटही झालं, परंतु 7 वर्षापासून त्याचं काम देखील सुरू झालेलं नाही। म्हणून ज्या ठिकाणी विस्थापन करणार आहेत ती जागा देखील आमची असुरक्षित आहे, मूलभूत सुविधांचं काम अपूर्ण अवस्थेत आहे, प्लॉट पूर्ण कुटुंबांना मिळत नाही आहे। म्हणून आमची मागणी आहे की नव्याने कुटुंब सर्वेक्षण करावं, जे कुटुंब खरोखर सुटले त्यांचा समावेश करावा, आणि मगच शासनाने प्लॉट वाटप कार्यक्रम हाती घ्यावा, ही प्रमुख मागणी या निमित्तानं आमची आहे। बाजूला दुसरं उपोषण आहे, ते वेगळी मागणी करतायत, असं का करताय? त्यांची मागणी कायद्याला अनुसरून नाही, 25 वर्ष जुनं सर्वेक्षण ते घेत आहेत, त्याच्याने अनेक कुटुंबांवर अन्याय होत आहेत। खरं तर या गावाला पर्यायी रस्ता जो दिला गेला त्यामध्ये उपोषणकर्ते 29 शेतकऱ्यांनी जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं, शासनाने ते अतिक्रमण काढलं, त्याचा आकस ठेवून वाईट हेतूनं गाव विस्थापित होत आहे, रस्त्याची आवश्यकता नाही अशी खोटी आणि चुकीची मागणी घेऊन न्यायालयापुढे जाण्याकरता हा आंदोलनाचा त्यांनी चुकीचा पवित्रा घेतलेला आहे।